लग्न झालेल्या स्त्रीबरोबर संबंध ठेवायचे की नाही याचे उत्तर मी एका उदाहरणातून देतो. तुम्ही ठरवा काय करायचं. 2019ची गोष्ट आहे. सांगलीमधल्या एका गावात घडलेला काही किस्सा. एका नवविवाहित स्त्रीचा पायऱ्यावरून घसरून मृत्यू झाला होता आणि एक तरुण 19 वर्षाचा याने शाळेच्या आवारात आत्महत्या केली होती. खरं तर पोलीस तपासात असं स्पष्ट झाले की हा सगळा बनाव आहे. झालं असे की त्या गावात ती नवविवाहित स्त्री आपल्या पतीसोबत सुट्ट्यांना यायची. सर्व भावकी तिथेच होती. तर तिथे तिची एका 19 वर्षीय युवकासोबत ओळख झाली. गाठीभेटी झाल्या. नको तिथपर्यंत विषय गेला. त्याची कुणकुण तिच्या परिवारातल्या एका माणसाला झाली. गावात बोंबाटा झाल्यावर त्यांच्या घराची भरपूर नाचक्की झाली. हे सहन नाही झाल्यावर त्या माणसाने वरच्या मजल्यावर झोपलेल्या त्या स्त्रीच्या डोक्यात वार करून तिला ठार केले. त्यानंतर तिच्या प्रियकराला शाळेजवळ बोलून एकांतात त्याचा गळा दाबून त्याला तुळई लटकवले. लगेच गाडी वगैरे काढून त्या स्त्रीचे प्रेत घेऊन हॉस्पिटल गाठलं. डॉक्टरांना सांगितलं पायऱ्यावरून घसरल्यामुळे मेंदूला मार लागलाय. पण डॉक्टरांना शंका आली आणि त्यांना डोक्यावर झालेला घाव दिसला. त्यांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिसांनी त्या माणसाला अटक केली. असल्या लफड्यामुळे संपूर्ण परिवाराची धूळधाण झाली. तो मुलगा एकुलता एक होता आणि गावात कोणास तोंड दाखवायची लायकी उरली नाही त्या लोकांची आता. मग समजून घ्या, किती इशारे करत असली तरी विवाहित स्त्रीपासून 4 हात लांबच राहा. ती तिच्या लग्नात खुश नसली म्हणून तुमचा बकरा बनवून घेऊ नका. धन्यवाद.